काय? मला काहीतरी महत्त्वाचं बोलायचं तुझ्याशी. नाग्या, मला खूप काम आहे. प्लीज मला ही यादी तयार करायची, मध्ये मध्ये डिस्टर्ब करू नकोस. मला काहीतरी खरंच महत्त्वाचं बोलायचं. तुला ना खूप दिवसात ना मार बसला नाहीये, तर जाऊन अभ्यासाला बस जा. आणि हे बघ, तुला भूक लागली आहे का? हा, समोरच्या कपाटामध्ये चिवडा आहे, तो घे आणि खा. ही यादी ना मला लवकरात लवकर पूर्ण करायची, प्लीज. हा, जा जा. अगं आई ऐक ना, मला सिरियसली काहीतरी बोलायचंय. आणि मला जे काय बोलायचंय ताईच्या लग्नासंदर्भात आहे. त्यामुळे प्लीज हे सगळं बाजूला ठेव आणि माझं ऐक. बोल, काय बोलायचंय? मला असं वाटतं की आपण खूप घाई करतो या सगळ्याची. म्हणजे अरे, गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे नीतूचं लग्न 100 दिवसाच्या आत व्हायला पाहिजे, हे माहित आहे ना तुला? हो, हे बघ, म्हणजे अजून आपल्याकडे काही दिवस आहेत ना, मग आपण थांबूया ना हे सगळं. थांबूया? काय म्हणायचंय तुला? म्हणजे आपण ताईसाठी दुसरा मुलगा बघूया ना. तो साईराज नको ग, तो मला आवडत नाही आणि पटतही नाही. नाग्या, हे बघ, तो साईराज चांगला माणूस नाहीये ग. त्याने आपल्याला किती त्रास दिला माहितीये ना तुला. कसे विसरता तुम्ही? आणि मला असं वाटतं की आपण ताईच्या लग्नासंदर्भात पुन्हा एकदा ब्रेन स्टॉर्मिंग करावं, म्हणजे पुन्हा एकदा विचार करावा. आणि डोंट वरी, तुला जर बाबांशी बोलायची भीती वाटत असेल ना, मी बोलतो बाबांशी. नाग्या, मूर्खासारखं बोलू नकोस. स्वतःच्या बहिणीचं ठरलेलं लग्न मोडतोयस तू. अरे, आधीच एक तर किती मुश्किलीने लग्न ठरले, आणि त्यात आता कमी दिवस असताना तू जर हे लग्न मोडलंस ना, तर अरे आपली नीतूची किती बदनामी होईल. कोण करेल तिच्याशी लग्न? अगं म्हणून काय तू साईराज? नाग्या, साईराजने या आधी काय केलं हे सगळ्यांना माहितीये, पण त्याचा पश्चाताप म्हणून त्याने बाबांचे पाय धरून माफी मागितली. आणि असा मुलगा जर आपल्या नीतूला पसंत करत असेल, त्याने स्वतःहून मागणी घातली, तर मी आणि तुझे बाबा त्याला का नकार देऊ? सांग ना. तू पण बास झालं. हे बघ, काळजी करू नको, जे होईल ते चांगलंच होईल. आणि प्लीज नीतूच्या लग्नामध्ये खोडा घालू नकोस. आणखीन एक गोष्ट, हे जे काही तू सगळं बोललायस ना, ते माझ्या समोर बोललास ठीक आहे, पण जर कुणासमोर बोललास तर माझ्यासारखी वाईट कुणी नसेल. जा आता. ऑफिस स्टाफ गणोरकर, सरंजामे, गायकवाड, पवार. वाव यार, म्हणजे आपण किती काय काय ट्राय करून जे अचीव करू शकलो नाही, ते कामिनीने एका कॉल मध्ये पॉसिबल करून दाखवलंय. हा ना यार. ऋषा, कामिनी काय म्हणले रे तुला? मला तर आतापासूनच मजा यायली यार. नाही म्हणजे त्या सायराजचं लग्नाचं राहिलं दूरच, पण त्याच्या घमंडेपणाची अशी काय बँड वाजणार आहे ना, का त्याचा आवाज त्याला आयुष्यभर ऐकायला येईल बघा. ए हो, बरं ऋषी, मी काय म्हणते, कामिनी साईराजला ज्या ठिकाणी भेटणार आहे, प्लीज तिला सांग त्या जागेचं नाव आपल्याला मेसेज करायला. बिकॉज साईराजला भेटते ती, वी नेव्हर नो यार, त्याचा काय भरोसा करायचा. वी शुड बी अवेअर ऑफ इट, यू नो. यू राईट पल्लवी. प्लॅनिंग प्रमाणे पहिली स्टेप कामिनी पूर्ण करते आणि दुसरी स्टेप आपल्याला पूर्ण करायची आहे उद्या. आय होप सगळं प्लॅनिंग प्रमाणे घडेल. हा, मी उद्या सकाळच नाही तुझ्या घरी जातो आणि तिच्या घरी काय हाल चालले याचा अंदाज घेऊन तुम्हाला लगेच कळवतो. आणि एकदा का तू आम्हाला कळवलंस की मग आपली दुसरी स्टेप सुरू होईल. अगं बाई, आलात? बसा, पाणी आणते. नीतू, काय ट्रॅफिक रस्त्यावरती? हा, दमलो बाबा. प्रत्येकाकडे गाडी आहे, लोक रोज नवीन गाड्या विकत घेतात. कुणाशी असे एकटेच बोलताय? हा, एकटे ये ना समोर, हिच्याशी बोलतोय मी. तिचं लक्ष कुठे आहे? नीतू, बाबा तुझ्याशी बोलतायत. बरं, मला सांगा, भेटले का साईराजचे बाबा? हा, कसे आहे स्वभावाने, बोलायला कसे आहेत, देवाणघेवाण, मानपान सगळं झालंय का? आणि मला सांगा, आज ते येत आहे तर का राहिले? हो 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 हो, जरा पाणी तर पिऊ दे मला, शांत राहशील जरा. मला काय जाते बोलायला? तिकडे काय होत असेल या विचाराने ना माझं ना डोकंच लागलं ठणकायला. सांगा ना आता.
काय बोलले साईराजचे बाबा? भेटले ना? नाही भेटले ते काय? मुंबईतच आहेत. हो पण इथे येणार होते ना आपल्याला भेटायला पुण्यात. काही येणार होते, निघाले होते, वाटेत तब्येत बिघडली म्हणून परत मुंबईला गेले. रे देवा, म्हणजे आज सुद्धा साईराजच्या घरच्यांची भेट झाली नाही. पण त्यांनी तसं कळवायला हवं होतं ना आपल्याला. साईराजने निदान फोन करायचा, एक मेसेज तरी. कसा मेसेज करणार तो, कसा फोन करणार तो? त्या गडबडीमध्ये होता, सतत डॉक्टरांशी फोनवरती बोलत होता. रे बापरे, आता काय बोलणार? पण काही सिरियस नाही ना? असं सिरियस वगैरे काही नाहीये, होतील 1-2 दिवसामध्ये बरे. पण महत्वाची गोष्ट म्हणजे लग्नाची तारीख बदललेली नाही. कॉन्सर्टच्या दुसऱ्या दिवशी लग्न करायचं हे पक्क आहे. चला, देवच पावला. काय ग, तुझं का मूड ऑफ आहे? हा, काय बोलला काय साईराज? आई प्लीज आपण नंतर बोलूया या विषयावर. मी थकले आता खूप. बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. तुम्ही दोघं फ्रेश व्हा, मी पानं घेते. हा? आणि नाग्याला पण सांगा. निलिमा, कप चहा दे ना. मिळणार नाही. आता तुम्ही जेवणाच्या वेळेला चहा घेणार आणि मग सांगणार निलिमा मला भूक नाही, मला नको आता जेवायला. काही मिळणार नाही चहा वगैरे. तुम्ही पटकन आता फ्रेश व्हा, मी जेवण वाढते. चला 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 चला. अगं निदान अर्धा कप तरी चहा दे ना प्लीज. आय जस्ट हेट हिम. तो मला कसा नकार देऊ शकतो? कोण समजतो कोण तो स्वतःला? अमनी अगं, डोंट बी अपसेट. हे बघ, जे काही होतं ते चांगल्यासाठीच होतं. जस्ट काम डाऊन नाव. मी या ऋषिकेश तिळगुळकरला कधीच माफ नाही करणार. आय मेक शुअर की मला रडवल्याची किंमत त्याला नक्कीच मोजावी लागेल. साईराज, या कामात तू माझी मदत करशील का? ऑफकोर्स, वाय नॉट. थँक्यू सो मच. खूप बरं वाटलं ऐकून. तुला माहितीये, त्याने इतके दिवस माझ्याबरोबर प्रेमाचं नाटक केलं आणि त्या दिवशी रात्री मला सांगितलं की त्याचं कुठल्या तरी दुसऱ्याच मुलीवर प्रेम आहे. हाऊ डिस्गस्टिंग. तुला मी सांगतो, जेव्हापासून तू मला फोनवर हे सगळं सांगितलंयस ना, तेव्हापासून मी इतका डिस्टर्ब्ड आहे. म्हणून सांगू तुला, आय मीन मला या गोष्टीवर विश्वासच बसू शकत नाही की तुझ्यासारख्या एवढ्या सुंदर मुलीबरोबर कोणी असं वागूच कसं शकतं. बघ ना साईराज, ही गोष्ट तुला कळतीये पण ऋषीला कळली नाही. जाऊ दे यार, तू लक्ष नको देऊस. तू कशाला त्याचा विचार करतेस? त्या ऋषीला ना तुझी कदरच नाहीये सुंदर मुलींची. आय मीन चांगल्या माणसांची किंवा चांगल्या गोष्टींची त्याला कदरच नाहीये. तो गावठीच राहणार. आता खरी गुड मॉर्निंग झाली. चल खाली जाऊया एकत्र. कम ऑन. कामिनी, काहीतरी लपवतेस ना माझ्यापासून? मी नाही ग. लपवतेस खरं. तुझ्या डोळ्यात दिसतंय. काल रात्री ऋषीच्या पण डोळ्यात दिसत होतं. जाणवलं मला. तुम्ही काहीतरी लपवताय. मी तू काळजी करण्यासारखं काही नाही. सिरियसली. असेल तरी मला सांगा. मला काय वाटेल या विचाराने प्लीज माझ्यापासून लपवून ठेवू नका.